लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रघुनाथ बनसोडे। आज आम्ही लातूर शहरातील तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही आज उपस्थित आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य शासनाच्या मार्फत जे प्रखरपणे चालू आहे, यासाठी तुमच्या माता भगिनींच्या संदर्भामध्ये ही योजनेची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने घेतलेले ते कौतुकास्पद असलं तरी ह्या संदर्भामध्ये त्या माता भगिनींना पैसा मिळेल न मिळेल हा शासनाचा विषय आहे आणि त्यांचा विषय। पण एकंदर जर बघितलं तर आज प्रत्येक तहसीलमध्ये जी गर्दी जी आहे, आज जर तुम्ही बघितलात अशा पद्धतीची गर्दी आहे। इकडे बघितलात तर ह्या साईडला जर बघितलं तर ही अशा पद्धतीची गर्दी 2 ते 3 दिवसापासून ही योजनेचा विषय चालू आहे। पहिल्या प्रथम ही योजना सुरू झाल्याच्या नंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र यासाठी अनेक लोकांनी घरचे जे गोरगरीब आहेत, जे काय असेल ते छोटं मोठं आहे ना विकून पैसे ते जमा करून तहसीलमध्ये उत्पन्नाचं आणि रहिवाशाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी ही सेवा आणि काही दलालाच्या मार्फत जे फॉर्म भरले, अतोनात गोरगरिबाचं आर्थिक नुकसान झालं। आज महाराष्ट्र शासनाने काल रात्रीलाच लगेच नवीन नियम लागू केला की बाकी काही अटी नाहीत आणि अशाच पद्धतीने फॉर्म भरा। हा जो महाराष्ट्र राज्य शासनाचा जो खेळखंडोबा जो आहे, हे जे जनतेला वेठीस धरण्याचं जे काम आहे कुठंतरी थांबलं पाहिजे असं नागरिकाचं म्हणणं आहे। तहसीलमध्ये जर तुम्ही बघितलात, प्रत्येक तहसीलमध्ये बघितलं तर दलालाचा सुळसुळाट आहे। एका फॉर्मसाठी 1200 ते 1100 ते एक फॉर्म भरण्यासाठी दलाल 200, 150, 200 जसं देईल तसं अशा पद्धतीनं या लोकांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि वास्तव आहे, हे सर्वांना बघितलेलं आहे। मग तहसील कार्यालयामधले सर्व संबंधित अधिकारी पाहतात का, बघतात का, याच्यावर निर्बंध कुणाचे आहे? गुन्हा दाखल केला जाईल, पैसे जर कोणी घेत असेल तर त्याच्यावर आम्ही असं करू तसं करू। जरी राज्य शासन मंत्रिमंडळ जरी बोलत असेल तर प्रत्यक्षात हे गोष्ट ह्या नागरिकांपर्यंत, ह्या जे काही लाभधारक आहेत, जे वंचित आहेत, यांच्यासाठी काहीच इथं जी काही सुविधा पाहिजे, आज इथं लातूर तहसीलच्या कार्यालयामधलं जे काय ई सेवा केंद्र आहे ते बंद आहे। कधी काही लोक असं सांगते वरूनच त्याची वेबसाईट बंद आहे। अशा पद्धतीने खेळ आता येणाऱ्या विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून कदाचित गोरगरिबांना हे वेठीस धरून गोरगरिबाला लालूच दाखवून ही योजना मिळेल हे शासन आणि ते लाभधारक हा विषय। परंतु चर्चेचा विषय जर घेतला तर पैसे तर जनतेचे भरपूर, गोरगरिबाची या ठिकाणी लूटमार होते, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी लोकांना मदत मिळते की नाही असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि लातूर तहसील असेल, अनेक जिल्ह्यामध्ये तहसील, लातूरचे जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर मॅडमनी हे थोडं महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक तहसीलमध्ये स्वतः लक्ष देऊन गोरगरिबाची लूट होती का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे। आणि राज्य शासनाची योजना ही जी दिलेली आहे, फसवी न होता गोरगरिबाला, माता भगिनीला खरंच बहीण म्हणून मदत व्हावी अशीच अपेक्षा संपूर्ण जनता करते। इथंच थांबतो।